नमस्कार। पायदुखी, गुडघेदुखी, गुडघ्यावर सूज येणे, हातापायाला मुंग्या येणे, टाच दुखणे, टाचाला भेगा पडणे यावरती रामबाण घरगुती उपाय मी घेऊन आलेली आहे। आणि बघू शकता काही दिवसापूर्वी पाय किती जास्त खराब झाले होते, यामधून रक्त निघत होतं आणि काही दिवसांमध्येच मला हा असा फरक पडला। पाहू शकता टाचाच्या भेगा कशा अगदी भरून आलेल्या आहेत, यावरती लाईन तुम्ही बघू शकता। आणि हा काही दिवसातच फरक पडला आणि घरगुती उपाय आहे, त्यामुळे एकही रुपया खर्च होणार नाही आणि नुकसानही होणार नाही। फक्त एकदा करा, अगदी लहान मुलासारखे मऊ पाय होतील, सर्व त्रास दूर होतील आणि यामुळे तुमचे त्रास तर दूर होणारच आहेत, त्यासोबतच पाय देखील खूप छान सुंदर होतात। बऱ्याच वेळा आपण पार्लर मध्ये जाऊन पेडिक्युअर करतो, ते देखील आपलं घरच्या घरी फ्री मध्ये होतं। गुडघेदुखी, पायदुखीच्या त्रासापासून वाचण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोळ्या खातो, रात्री झोप येत नाही, आराम पडावा म्हणून गोळ्या खाल्ल्या, पेनकिलर खाल्लं की थोडंसं बरं वाटतं, पण त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतो। त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगले। अगदी पहिल्याच वेळेस तुम्हाला याचा फरक जाणवेल। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल। आणि हो, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। यामधील सर्व प्रोसेस खूप गरजेच्या आहेत आणि स्टेप बाय स्टेप करणं देखील खूप गरजेचं आहे, त्यामुळे नक्की लक्षपूर्वक या फॉलो करा। यानंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण 2 ते 3 ग्लास पाणी घ्यायचं आहे। हे पाणी प्यायचं नाही घेतलं तरी चालेल, नॉर्मल कोणतेही पाणी इथे घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 3 चमचे मीठ। तुमच्याकडे जर खडे मीठ असेल तर ते तुम्ही घेऊ शकता। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर 3 चमचे इथे आपण मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथे टाकायचा आहे खायचा सोडा। बेकिंग पावडर वापरायचं नाही, खायचा सोडा 1 मोठा चमचा भरून यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये टाकल्या जाणाऱ्या सर्व वस्तू आपल्या घरी आहेत आणि अगदी स्वस्तात बाजारात मिळतात, त्यामुळे वेगळं असं काही तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही। त्यानंतर इथे आपल्याला 2 ते 3 थेंब खोबरेल तेलाचे टाकायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला थोडीशी हळद वापरायची आहे। जसे की आपल्या सर्वांनाच माहित आहे, हळद ही जखम भरून येण्यासाठी खूप जास्त कामी येते। तुमच्या जर टाचेला भेगा असतील किंवा पाय खराब झाले असतील तर त्यासाठी हळद यामध्ये नक्की वापरा, अगदी थोडीशी टाकायची आहे। आणि त्यानंतर इथे आपल्याला टाकायचे आहेत मेथीदाणे। जर तुमच्याकडे मेथीदाणे नसतील तर तुम्ही नाही टाकले तरी चालतील, पण अर्धा चमचा असतील तर नक्की टाका। आणि हे जे मेथीदाणे आहेत ते आपल्या पायावरील सूज कमी करतात आणि आपल्या नसा मोकळ्या करतात, त्यामुळे मी यामध्ये मेथीदाणे टाकलेले आहेत। आता हे भांडं आपल्याला गॅसवरती ठेवून एक उकळी येऊपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। आता हे थोडंसं गरम होत आहे, तोपर्यंत आपण दुसरी आपली स्टेप बघूयात, जी की खूप गरजेची आहे। आणि या दोन्ही स्टेप तुम्ही एका मागोमाग एक करायच्या आहेत, असं नाही की एक करायची एक नाही, तेव्हा रिझल्ट मिळणार नाही। त्यामुळे स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस फॉलो करा। आता बऱ्याच वेळा काय होतं, एकच टाच दुखायला लागते, अगदी सुई टोचल्यासारखं टाचेमध्ये त्रास होतो, जमिनीवर टाच ठेवली की दुखतं। त्यासोबतच काय, बऱ्याच जणांच्या पायाचा हा भाग खूप जास्त सुजतो किंवा दुखायला लागतं। आता जास्त चालल्यावर दुखणं साहजिक आहे, थोडंफार चालण्यात आलं किंवा थोडंसं काम केलं की पाय जर दुखत असेल तर नक्कीच तुम्हाला हा उपाय केला पाहिजे। आता बऱ्याच वेळा आपण गुडघेदुखीचा जर त्रास असेल तर गुडघ्याची मालिश करताना खूप मोठी चूक करतो, त्यामुळे गुडघ्याला आराम वाटत नाही, उलट जास्त त्रास होतो। ती कोणती चूक आहे, ती कशी सुधारायची ते आपण पुढे बघूयात। त्या अगोदर इथे आपल्याला मालिशसाठी जे तेल लागणार आहे त्यासाठी मी इथे 4 लवंग आणि 4 काळे मिरे घेतलेले आहेत आणि याला आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडंसं बारीक करायचं आहे। त्यानंतर आपण एक छोटंसं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे पावडर टाकायचं आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोकोनट ऑइल, खोबरेल तेल। तर अगदी थोडंसंच मी याला बनवत आहे, तुम्ही जास्त देखील बनवून ठेवू शकता, पण याला असं नाही की थंड बनवायचं आणि थंड वापरायचं, अजिबात नाही। याला आता आपण गरम करणार आहोत। आता हे भरपूर तेल एका बॉटलमध्ये भरून जरी तुम्ही ठेवलं तरी प्रत्येक वेळेस वापरायच्या अगोदर थोडंसं कोमट करून आपल्याला वापरायचं आहे, तरच याचा फरक पडतो। तर आता मी इथे थोडंच तेल बनवलेलं आहे, जास्त बनवायचं असेल तर या वस्तू जास्त वापरा। तर इथे आपल्याला हे जे यामध्ये टाकलेल्या वस्तू आहेत त्या थोड्याशा लालसर होईपर्यंत याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला तुम्ही गाळणीने गाळून घेऊ शकता। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। तर इथे मी याला गाळून घेतलेलं नाही, याचा जो मसाला आहे तो मी असा थोडा बाजूला काढलेला आहे। हे खूप जास्त कडक आहे, तर सध्या थोडंसं कोमट झालं की आपण वापरूयात। याला तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढं कोमट करून घ्या आणि त्यानंतर गुडघ्यावरती, आता बऱ्याच वेळा आपण असं तेल लावतो पण हे चुकीची पद्धत आहे,
तेल लावत असताना आपण जेव्हा गुडघा असा लावून ठेवतो तर खाली कसं जमिनीमध्ये आणि आपल्या गुडघ्यामध्ये बराच गॅप असतो आणि त्यावेळेस ही पोझिशन योग्य नसते तेल लावण्यासाठीची। तर आपल्याला अशा प्रकारे एखाद्या कपड्याचा रोल तयार करायचा आहे आणि त्यानंतर गुडघ्याच्या खाली हा रोल असा ठेवायचा, म्हणजे याला असा छान आधार भेटतो आणि त्यानंतर गुडघ्याची मालिश करायची। हे नक्की लक्षात ठेवा, जरी तुम्ही हे तेल बनवलं नाही पण कोणतेही तेल बनवून लावत असाल त्यावेळेस तुम्हाला असा कपडा गुंडाळून गुडघ्याखाली नक्की घ्यायचा आहे। यानंतर आता आपल्याला हे जे पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते वापरायचं आहे। तर छान यामध्ये 1-2 उकळी आल्यानंतर मी आता गॅस बंद केलेला आहे, कारण की यामध्ये ज्या वस्तू आपण टाकल्या होत्या त्याचा अर्क पूर्ण पाण्यामध्ये उतरला गेला पाहिजे। त्यानंतर एवढंच नाही, आता इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये मी नॉर्मल पाणी घेतलं आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टूथपेस्ट। इथे तुम्ही कोणतंही टूथपेस्ट वापरू शकता, मी कोलगेट वापरत आहे आणि हे आपल्याला कोलगेट पावडर जर असेल, बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की कोलगेट पावडर जर असेल तर टाकू शकता का, नक्की टाकू शकता आणि ते आपल्याला थोडंसं असं टाकून व्यवस्थित या पाण्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स झालं की आपण जे लिक्विड तयार करून ठेवलेलं आहे त्याला गाळायचं नाही, असंच आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि या अगोदर पाय जे आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून यामध्ये सोडा। घाणेरडे पाय अजिबात यामध्ये टाकायचे नाही। स्वच्छ पाण्याने पाय धुतल्यानंतर यामध्ये असे पाय बुडवून 10 मिनिट आपल्याला बसायचं आहे। आता हा उपाय कधी कुठे कसा करायचा ते बघूयात। तर 10 मिनिट यामध्ये हे पाय ठेवून बसायचं, पण कधीही दिवसातून नाही तर संध्याकाळी झोपण्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्या अगोदर आपण जे तेल बनवलेलं आहे त्याने आपल्याला पायाची मालिश करायची आहे। टाच दुखत असेल टाचाची करा, गुडघा दुखत असेल किंवा पिंडऱ्या दुखत असतील तर त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणची मालिश करून घ्या। त्यासोबतच बोटांमध्ये देखील काही त्रास असेल तर या ठिकाणी देखील तेल लावून व्यवस्थित मालिश करा। मालिश झाली की त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये अशा प्रकारे पाय सोडून बसायचं आहे आणि एवढंच नाही, पाय सोडून बसला आणि त्यानंतर झालं असं नाही, अजून एक छोटंसं काम करायचं, त्यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल। आणि बघू शकता किती छान पाय मऊ सॉफ्ट झालेले आहेत। जसं की मी तुम्हाला अगोदर दाखवलं, अगोदर पाय किती जास्त खराब झाले होते, टाचाला भेगा पडल्या होत्या, रक्त येत होतं, दुखत होते, तर तो पूर्णपणे त्रास नाहीसा झाला अगदी 8 दिवसामध्ये। 8 दिवस आपल्याला दररोज हा उपाय करायचा आहे, स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस करा, 100% रिझल्ट मिळेल आणि यानंतर तुम्हाला पेडिक्युअर करायची गरजच पडणार नाही, एवढे छान सुंदर मऊ पाय होतात। बघू शकता अगदी लहान मुलासारखे सॉफ्ट पाय झालेले आहेत। आता आपण पाण्यातून पाय काढले की त्यानंतर आपल्याला ॲलोवेरा इथं घ्यायची आहे कोरफड। तुमच्याकडे फ्रेश नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता किंवा सरळ 2-3 थेंब खोबरेल तेल घ्या, नारळाचं तेल, आणि अशा प्रकारे आपल्याला पायावरती लावायचं आहे आणि त्यानंतर पायामध्ये सॉक्स घालायचे आणि नंतर झोपायचं। ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे, यामुळे आपले पाय अगदी मॉइश्चराइज होतात, कोरडे होत नाहीत आणि यामुळे तुम्हाला जो त्रास वाटत होता तो देखील भरपूर प्रमाणात कमी होतो। जसं की मी म्हटलं, पहिल्याच वेळेस तुम्ही जेव्हा कराल तर अगदी आरामात तुम्हाला निवांत झोप येईल। अगदी पहिल्या दिवसापासूनच टाचाच्या भेगा भरायला सुरुवात होते। 8 दिवसामध्ये तुमचा गुडघेदुखी, पायदुखी, टाचदुखीचा पूर्ण त्रास कमी होतो। नक्की एकदा करून बघा आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया।